नमस्कार मित्रांनो. माझं नाव प्रसाद आहे. गेली 10 वर्ष मी डिजिटल मार्केटिंग करतो आहे. माझं MBA झालेलं आहे डिजिटल मार्केटिंगमध्ये. आणि डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आपण लीड्स कसे जनरेट करू शकतो, आपला बिझनेस कसा वाढू शकतो आणि अत्यंत कमी दरामध्ये आपल्याला लीड्स आणि आपल्याला बिझनेस कसा वाढवता येईल हे दाखवण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे. तर गेली 10 वर्ष मी फेसबुक ॲड्स, गुगल ॲड्स करत आहे. तर त्याच्यामध्ये मला आलेला जो अनुभव आहे, जो एक्सपिरियन्स आहे, त्या एक्सपिरियन्सच्या माध्यमातून मी काय काय शिकलो ते आज मी ते शेअर करीन. हळूहळू आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत, दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आता सुरुवातीला आपण बेसिक ॲड कशी क्रिएट करायची हे मी तुम्हाला दाखवतो आहे. फेसबुकमध्ये आपल्याला पहिले सर्वात आधी फेसबुकमध्ये जायचं आहे. हे आपण फेसबुक ओपन केलं. फेसबुक ओपन केल्यानंतर हा माझा अकाउंट आहे. आपल्या अकाउंटमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला जायचं आहे. इथे गेल्यानंतर ॲड्स मॅनेजरवर क्लिक करायचं. ॲड मॅनेजर आपलं लोड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्या मी सगळ्या ॲड क्रिएट केलेल्या आहेत आणि हे माझं दुसरं ॲड अकाउंट आहे जे मी आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी यूज करणार आहे. तर याच्यामध्ये ॲड सेट्स, ॲड लेवल, सुरुवातीला आपण बेसिक लेवलपासून सुरू करणार आहोत. बेसिक लेवलमध्ये ॲड कशी क्रिएट केली जाते आणि कसं आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो हे मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि माझा जो ॲड स्पेंड आहे तो माझ्या दुसऱ्या व्हिडिओच्या लिंकमध्ये मी तुम्हाला दाखवेन की माझं एकूण ॲड स्पेंड किती आहे, मी किती स्पेंड करून आपण बिझनेस जनरेट केलेला आहे आणि लीड जनरेट केलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवीनच माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. पण आता सुरुवातीला आपण शिकणार आहोत की आपण ॲड्स कशा क्रिएट करायच्या. तर सुरुवातीला आपण कॅम्पेन्समध्ये गेल्यानंतर पहिला आपला हा फेसबुक ॲड मॅनेजरचा हा डॅशबोर्ड आहे. इथे आपल्याला पूर्ण आपल्या फेसबुक ॲड संदर्भात जे आपल्याला ॲड क्रिएट करायचे त्या ॲड संदर्भात आपल्याला ॲड अकाउंट संदर्भात आपल्याला इथे पूर्ण माहिती प्राप्त होईल. तुम्ही पाहू शकता इथे ॲडवर्ड्स मॅनेजर आहे, ॲड्स आहे, कंटेंट आहे, बिलिंग अँड पेमेंट्स आहे, तिथून आपण पेमेंट ॲड करतो, ऑडियन्सेस आहेत आणि ह्या काही सेटिंग्स आहेत जिथे आपण हळूहळू पुढे ते शिकणार आहोत. तर आता सुरुवातीला आपल्याला ॲड क्रिएट करत असताना आपण आपल्या कॅम्पेन्समध्ये आपल्याला जायचं आहे. कॅम्पेन्समध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला क्रिएट क्लिक करायचं आणि क्रिएट क्लिक केल्यानंतर आपल्याला बाईंग टाईप जे ठेवायचं आहे ते ऑप्शन ठेवायचं आहे. इथे आपल्याला विचारलं जातं अवेअरनेस करायचं आहे, ट्रॅफिक करायचे आहे, एंगेजमेंट करायचे आहे, लीड्स करायचे आहेत, ॲप प्रमोशन करायचे आहे किंवा सेल्स करायचे आहे. तर मित्रांनो तुम्ही बघा अवेअरनेसमध्ये आपल्याला ते फेसबुक कॅम्पेन स्वतः सांगतं आहे की आपण याच्यामध्ये ब्रँड अवेअरनेस म्हणजे ब्रँड प्रमोशन, फक्त ब्रँड प्रमोशन आपल्याला करायचं. आपला नवीन ब्रँड आहे आणि त्या आपण किंवा नवीन शॉप ओपन केलं आहे, नवीन बिझनेस सुरू केला आहे आणि त्याच्याबद्दल आपल्या परिसरामधील आपल्या टार्गेटेड ऑडियन्सला आपल्याला फक्त अवेअर करायचं आहे की आपण कशा पद्धतीचे ॲड्स, आपला बिझनेस काय आहे, आपण काय प्रोडक्ट विकतो, त्याच्यासाठी हे ऑब्जेक्टिव्ह खूप बेस्ट आहे. त्याच्यानंतर ट्रॅफिक आहे. ट्रॅफिकमध्ये आपल्या वेबसाईटवरती आपण लोकांना पाठवू शकतो, आपल्या लँडिंग पेजवर पाठवू शकतो, प्रोफाईल विजिट्स असतील, कॉल्स असतील. कॉल्स पण आपल्याला ट्रॅफिकच्या माध्यमातून घेता येतात ज्याच्यावरून कस्टमर तुम्हाला डायरेक्ट कॉल करू शकतात. त्याच्यानंतर एंगेजमेंट आहे. एंगेजमेंटमध्ये समजा आपली एखादी पोस्ट आहे किंवा व्हिडिओ आहे त्याच्यावरती तुम्हाला लोक येऊन त्याच्यावरती एंगेज होतात, तुमच्या पोस्टवरती कमेंट करतात किंवा तिथे तुमचं इंटरॅक्शन होतं. आणि हा जो ऑब्जेक्टिव्ह, हा लीड ऑब्जेक्टिव्ह हा आपल्यासाठी येणाऱ्या काळात महत्त्वाचा ठरणार आहे. कारण की आपल्या बिझनेससाठी टार्गेटेड ऑडियन्सची जे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आपण घेणार आहोत आणि ती कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन घेऊन आपण लोकांना कशा पद्धतीने टार्गेट करणार आहोत किंवा त्यांना आपण प्रोडक्ट विकताना काय माहिती देणार आहोत ते आपण लीडच्या माध्यमातून देणार आहे. त्यानंतर आपला ॲप आहे, ॲपचे इन्स्टॉल्स आपल्याला घ्यायचे असतील. आपला ॲप आपण एखादा ॲप बनवला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ऑडियन्स आपल्याला त्याच्यावरती पाठवायचं आहे, आपले ॲप इन्स्टॉल करायचे आहेत. तर त्याच्यासाठी हा एक ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर सेल्स आहे. सेल्स आणि लीड्स तुम्ही पाहाल तर लीड्समध्ये तुम्हाला लीड्स येतात आणि सेल्समध्ये तुम्हाला तुमच्या लँडिंग पेजवर किंवा डायरेक्ट तुमच्या जो कॅटलॉग आहे त्याच्यावरती, नाहीतर मग तुमचा एखादा प्रोडक्ट पेज आहे किंवा एखादा प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट खाली हे सेल्सचं बटन लावून, सेल्सचं ऑब्जेक्टिव्हमधनं कॉलचं बटन लावून, मेसेजेसचं बटन लावून तुम्ही तिथून सेल्स घेऊ शकता. वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ज आहेत, वेगवेगळ्या ऑब्जेक्टिव्हचे वेगवेगळे कॉस्ट आहे. आपण ते हळूहळू शिकणार आहोत. पण सुरुवातीला आपण बेसिक ॲड शिकूया. बेसिक ॲडमधून आपल्याला काय करायचं आहे तर सुरुवातीला आपण चालू करूया लीड्सपासून. आपण सुरुवात करूया. लीड्सवर क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला हळूहळू सगळे दाखवणार आहे, सगळं आपल्याला कसं करता येईल, कशा पद्धतीने लोकांना एंगेज करता येईल, कसं पद्धतीने लोकांना तुमच्या बिझनेसपर्यंत घेऊन येता येईल आणि आपले सेल्स कसे वाढवता येतील. तर आपण सुरुवातीला लीड्स बघूया.
लीड्स बघताना बघा, पहिले आपल्याला लीड्सवरती क्लिक करायचं आहे. लीड्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला इथे मॅन्युअल लीड्स कॅम्पेन ठेवायचं आहे. हे टेलर जे आहे हे तुम्हाला ते फेसबुकच्या अल्गोरिदमच्या माध्यमातून आणि AI च्या माध्यमातून तुम्हाला ते सोप्या पद्धतीत कॅम्पेन क्रिएट करता येतो, परंतु तिथे तुम्हाला अनेक गोष्टी आहेत ज्या कंट्रोल करता येत नाही. पण मॅन्युअल लीड्स कॅम्पेनमध्ये तुमचं कसं आहे, तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्हाला लीड्स कशा असतात, त्यानंतर लीड्सचे तुम्हाला टार्गेटिंग सेट करता येते, ऑडियन्स सेट करता येतो, बिहेवियर सेट करता येतो, त्याच्यानंतर तुम्हाला तिथे बीट प्राईस सेट करता येते. त्याच्यासाठी आपल्याला मॅन्युअल लीड्स कॅम्पेनवर जायचं आहे. मॅन्युअल लीड्स कॅम्पेनवर क्लिक केल्यानंतर हे बघा, हे आपले 3 लेवल असतात. एक तर हा कॅम्पेन लेवल आहे, ॲडसेट लेवल आहे, ॲड लेवल आहे. हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे याचा का उपयोग असतो, परंतु सुरुवातीला आपल्याला जे आपण बेसिक बघतोय ते बेसिक मी तुम्हाला दाखवतोय. तर कॅम्पेन नेम इथे आलेला आहे. कॅम्पेन नेममध्ये न्यू लीड्स कॅम्पेन तुम्ही इथे काही टाकू शकता. टेस्ट 1 टाकू शकता, टेस्ट 1 टाकू शकता, टेस्ट 2 टाकू शकता. तुम्हाला जे वाटेल तसं तुम्हाला टाकता येईल या ठिकाणी. आता आपण टेस्ट 1 ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इथे खाली आल्यानंतर आपण बघू शकतो स्पेशल ॲड कॅटेगरीज. आपली स्पेशल ॲड कॅटेगरीज नाही आहे. आपले जे आहेत, जे नॉर्मल ॲड्स आहेत, स्पेशल ॲड कॅटेगरीज ह्या इलेक्शनसाठी, पॉलिटिक्ससाठी असतात. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट असेल, हाऊसिंग असेल, अशा अनेक इश्यूज आहेत ज्या फेसबुकच्या पॉलिसीज आहेत. त्या पॉलिसीजच्या म्हणजे वेगवेगळ्या पॉलिसीजच्या वेगवेगळ्या रिक्वायरमेंट्स आहेत. तर त्याच्यामुळे पॉलिटिक्स असेल, इलेक्शन असेल, सोशल इश्यूज आहेत, एम्प्लॉयमेंट आहे, हाऊसिंग आहे, ह्या ॲड त्या स्पेशल ॲड कॅटेगरीजमध्ये येतात. आता याच्यानंतर आपल्याला कॅटेगरीज विचारलं जाईल. कॅटेगरीजमध्ये आपलं हे काय आहे का, आपलं फायनान्शियल प्रोडक्ट असेल तर आपल्याला फायनान्शियल प्रोडक्ट क्लिक करायचं. एम्प्लॉयमेंट असेल तर एम्प्लॉयमेंट, समजा आपण HR आहात आणि किंवा आपली कंपनी, आपल्या कंपनीसाठी आपल्याला एम्प्लॉईज हायर करायचे, ते एम्प्लॉईज हायर करताना आपल्याला एम्प्लॉयमेंट करता येतं. किंवा आपले रिअल इस्टेट आहे, रिअल इस्टेट करण्यासाठी, प्लॉट विकण्यासाठी हाऊसिंग करता येतं. किंवा आपल्याला कोणा राजकीय व्यक्तीसाठी, पॉलिटिशियनसाठी ॲड्स करायच्या, तर ते इथे आपल्याला क्लिक करता येतं. त्याच्यानंतर इथे बाईंग टाईप आपल्याला येतं. आपल्याला इथे ऑप्शनच ठेवायचं आहे, कारण की आपण बीड प्राईस वगैरे ॲडजस्ट करणार आहोत, ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे कॅम्पेन ऑब्जेक्टिव्ह आपला लीड आहे. तुम्हाला समजा इथून पुढे कॅम्पेन तुमचा ऑब्जेक्टिव्ह चेंज करायचं, समजा आपल्याला लीडवरनं एंगेजमेंटवर जायचं आहे, तर आपल्याला इथे एंगेजमेंट करता येतं. पण आता आपण सध्या लीड्स करणार आहोत, तर आपण आता लीड्सवरच ठेवणार आहोत. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर कॅम्पेन स्पेंडिंग लिमिट इथे आपल्याला ॲड करायचं नाही आहे, ते पुढे आपल्याला बजेटमध्ये करायचं आहे. आपल्याला किती ठेवायचं, 500 ठेवणार आहात, 1000 ठेवणार आहात, 2000 ठेवणार आहात, त्या हिशोबाने. आता कसं आहे मित्रांनो, AI डेव्हलप झाल्यानंतर फेसबुककडनं ॲडव्हान्टेज कॅम्पेन बजेट ठेवलेलं आहे. ॲडव्हान्टेज कॅम्पेन बजेटमध्ये आपण फक्त फेसबुकला एक अमाऊंट द्यायची आणि फेसबुकच्या हिशोबाने त्यांचा अमाऊंट सेट करणार. पण आपल्याला ते करायचं नाही आहे. आपल्याला आपल्या हिशोबाने आपण ॲड ठेवणार आहोत. हे पण मी तुम्हाला पुढे सांगेनच. एक फास्ट तुम्हाला ॲड क्रिएट करायची किंवा टेस्टिंग करण्यासाठी करायचं असेल तेव्हा तुम्ही ते ॲडव्हान्टेज कॅम्पेन बजेट ठेवू शकता. पण आता आपल्याला बेसिक लेवलपासून करायचं, त्याच्यामुळे मी ते दाखवणार नाही. त्याच्यानंतर तुमचं A/B टेस्ट आहे. A/B टेस्टमध्ये कसं होतं, याच्यामध्ये आपण बजेट ॲडजस्ट करू शकतो. म्हणजे एकीकडे 500 ठेवलं, एकीकडे 1000 ठेवला. त्याच्यानंतर ऑडियन्स आपण चेंज करू शकतो, ऑडियन्स बिहेवियर आपण चेंज करू शकतो. तेव्हा आपल्याला A/B टेस्ट करावं लागतं. तर आपण आता A/B टेस्टमध्ये सध्या जाणार नाही आहे, आपण नॉर्मल ॲड क्रिएट करणार आहोत. त्याच्यानं आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपण आता ॲड सेट लेवलला आलेलो आहोत. इथे आपल्याला न्यू लीड्स ॲड सेट असं दिसतं आहे. तर आपण त्याचं हेच नाव ठेवणार आहोत. तुम्हाला जर टेस्ट 1 ठेवायचं असेल तर तुम्ही टेस्ट 1 सुद्धा ठेवू शकता, पण आपण हेच ठेवणार आहोत. आता आपल्याला लीड्स कुठल्या माध्यमातून पाहिजेत, तिचे आपल्यासाठी कन्वर्जन लोकेशन विचारणार. पहिले तर वेबसाईट आहे, त्याच्यानंतर वेबसाईट अँड कॉल्स आहे, इन्स्टंट फॉर्म्स आहे, मेसेंजर आहे, इन्स्टंट फॉर्म्स अँड मेसेंजर आहे, कॉल्स आणि ॲप्स आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला वेबसाईटमध्ये कसं असतं, वेबसाईटवरती जेव्हा एखादा व्यक्ती जातो आपल्या ॲड बघून, क्लिक करून, लिंकवर क्लिक करून, तिथे तुमचा कॉन्टॅक्ट फॉर्म असतो. त्या कॉन्टॅक्ट फॉर्मवरती तो तिथे जाऊन तुमची इन्फॉर्मेशन फिल करतो, क्लायंट त्यांची इन्फॉर्मेशन फिल करतो. ती इन्फॉर्मेशन आपल्याकडे येते आणि ती इन्फॉर्मेशन आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो. नंतर आहे वेबसाईट अँड कॉल्स, नंतर इन्स्टंट फॉर्म्स आहे, मेसेंजर आहे, त्याच्यानंतर
इन्स्टंट फॉर्म्स अँड मेसेंजर आहे, कॉल्स आहे, ॲप्स आहे आणि ॲप आहे. तर असे विविध प्रकारचे आपल्याकडे इथे कन्वर्जन लोकेशन येतात. सध्याला आपण इन्स्टंट फॉर्म ठेवणार आहोत. आता इन्स्टंट फॉर्म ठेवल्यानंतर इथे आपण आपला पेज चूज करू शकतो. आपल्याला कुठल्या पेजसाठी आपल्याला लीड्स घ्यायच्या आहेत. तर इथे आपले वेगवेगळे पेज आहेत, त्या वेगवेगळे पेज आपल्याला क्लिक करता येतात, ते वेगवेगळे पेज आपल्याला ठेवता येतात. आता माझं हे शॉप इझी म्हणून पेज आहे. तर शॉप इझीवरती समजा आपल्याला इन्स्टंट फॉर्मच्या माध्यमातून लीड्स घ्यायचे आहेत, तर आपण शॉप इझीवरती आपल्याला ते लीड्स येतील. ते तुम्हाला बिझनेस सूटमधनं कशा त्या लीड्स तुमच्याकडे येतात, काय येतात ते आपण पुढे शिकणारच आहोत. आता आपलं इथे विचारलं जातं आपलं परफॉर्मन्स गोल काय, म्हणजे आपल्या ॲड सेटच्या किंवा ॲडचं परफॉर्मन्स गोल काय. तर आपल्याला इथे मॅक्झिमाइज नंबर ऑफ लीड्स हव्या आहेत. ह्याच्यात फेसबुक काय करणार आहे, विल ट्राय टू शो युअर ॲड्स टू पीपल मोस्ट लायकली टू शेअर देअर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन विथ यू. म्हणजे फेसबुक अशाच लोकांपर्यंत आपली ॲड पाठवेल जिथून लोक जास्तीत जास्त प्रमाणावरती आपल्याकडे ॲड पाठवतील. आणि त्याच्यानंतर मॅक्झिमाइज नंबर ऑफ कन्वर्जन लीड्स आहे. याच्यामध्ये कसं आहे, वी विल ट्राय टू शो युअर ॲड्स टू पीपल मोस्ट लायकली टू कन्वर्ट आफ्टर शेअरिंग देअर इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये कसं आहे बघ, याच्यामध्ये आपल्याला क्वांटिटी येते, व्हॉल्यूम येतो आहे, मोठ्या प्रमाणात लीड्स येत आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला टार्गेटेड म्हणण्यापेक्षा फेसबुकला वाटतं आहे की ही लीड आल्यानंतर ती कन्वर्ट होईल, तेव्हा तुम्ही पाहिजे ते ठेवू शकता. सध्याला आपण मॅक्झिमाइज नंबर ऑफ लीड्स ठेवणार आहात. त्याच्यानंतर कॉस्ट पर रिझल्ट गोल. समजा तुम्हाला माहीत आहे की तुम्ही एखादा ॲड कॅम्पेन केलं आहे, त्या ॲड कॅम्पेनवरती तुम्हाला पर फॉर्मची कॉस्ट पडली, समजा 20 रुपये पडली, 30 रुपये पडली, 40 रुपये पडली. तर तुम्हाला आता ती कॉस्ट कटिंग करून तुम्हाला 20 रुपये ठेवायचं आहे, तर तुम्ही इथे 20 रुपये ठेवू शकता, तुम्ही 50 रुपये ठेवू शकता. पण आपण सध्याला ते ठेवणार नाही आहोत. आपण बजेट ठेवून फेसबुकला त्याच्या हिशोबाने ॲडजस्ट करण्याची संधी देणार आहोत. डिलिव्हरी टाईप आपलं स्टँडर्ड असणार आहे. डायनॅमिक क्रिएटिव्हमध्ये कसं असतं, आपण जे कंटेंट फेसबुकला आपण देतो, व्हिडिओज असेल किंवा फोटोज असेल, ते फोटोजच्या माध्यमातून फेसबुक वेगवेगळे क्रिएटिव्ह क्रिएट करून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. आता इथे बजेट आहे, तर बजेटमध्ये आपल्याला 500 रुपये दिवसाचं समजा आपला बजेट आहे किंवा 800 रुपये आहे, तो बजेट इथं आपण सेट करू शकतो. आपल्याला एका ॲड कॅम्पेनसाठी किती बजेट ठेवायचं आहे हे इथे आपण सेट करू शकतो. नंतर स्टार्ट डेट, आजची 13 मार्च आहे. 13 मार्च समजा, 13 मार्चला आपण ॲड सेट क्रिएट केला आणि 13 मार्चला आपण कॅम्पेन क्रिएट केलं, तर 13 मार्चपासून या टायमापासून आपल्या ॲड चालू होणार. आणि ॲड चालू झाल्यानंतर आपला बजेट जो आहे तो बजेट संपेपर्यंत आपली ॲड चालू राहणार. पण तुम्हाला समजा तुम्ही एखादी ऑफर रन करताय किंवा प्रमोशन रन करताय, ते प्रमोशन तुमचं 2 दिवसाचं, आज 13 तारीख आहे समजा, 13 तारीख आहे, 13 तारखेनंतर तुम्हाला वाटतंय की मला 15 मार्चपर्यंत माझी ऑफर आहे, तर मला हा जो ॲड स्पेंडचा बजेट आहे, जो डेली बजेट आहे, तो डेली बजेट मला 15पर्यंत एक्सपायर करायचा आहे, 15पर्यंत मला तो युटिलाइज करायचा आहे. तर 15 इथं आपण ठेवू शकतो. म्हणजे 2 दिवस तुमचे 800 रुपयाचं बजेट आहे, तो 2 दिवसात इथे चालला जाईल. पण आपण आता तसं करणार नाही आहोत. आपण आपला जो बजेट आहे तो ग्रॅज्युअली स्पेंड करेल फेसबुकच्या हिशोबाने. त्यामुळे आपण ते ऑफर करत नसल्यामुळे आपण इथे एंड डेट ठेवत नाही. आता याच्यामध्ये इन्क्रीज युअर बजेट ड्युरिंग स्पेसिफिक डेज ऑर टाइम्स. आता याच्यामध्ये हे जर आपण समजा आपण क्लिक केलं, तर याच्यामध्ये कसं असतं, याच्यामध्ये आपल्याला टाईम आणि डेट द्यावा लागतो आणि फेसबुकला इथे आपल्याला आकडेवारी द्यावी लागते. त्या हिशोबाने फेसबुक त्यांचं बजेट त्या टायमाला, जर समजा आपण जसं 13 ते 15 ठेवलं आणि आपल्याला वाटतं की 15 तारखेला आपलं बजेट जास्त खर्च झाला पाहिजे, तर आपण इथे त्या हिशोबाने अमाऊंट सेट करू शकतो. पण आता आपण सध्या ते करणार नाही आहोत. आपण बेसिक लेवलला ॲड कॅम्पेन क्रिएट करतोय. आता हे झाल्यानंतर हे बघा, हे सगळं जे आहे ॲडव्हान्स लेवलचं आहे. सध्या आपल्याला ॲडव्हान्स लेवलला जायचं नाही आहे, आपल्याला ऑप्शन क्रिएट करायचे नाही. आपण सध्या फक्त इन्स्टंट फॉर्मवरती लीड्स घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे एक नॉर्मल आपल्याला इथे ॲड क्रिएट करायची आहे. तर याच्यामध्ये ऑडियन्समध्ये तुम्हाला आता ऑडियन्स लोकेशन कुठले ठेवायचे आहेत बघा, हा एक ऑप्शन आहे, यूज सेव्ड ऑडियन्स. समजा तुम्ही याच्या आधी कुठली ॲड क्रिएट केलेली आहे,
जसे तुम्ही इथे पाहू शकता ऑडियन्स मराठी, मँगो, वीज इन्श्युअर अशा पद्धतीचे इथे तुम्हाला ऑडियन्स दिसतील. जे मी आधी ऑडियन्स ठेवलेले आहेत त्यांची पूर्ण डिटेल इथे येईल. ते किती आहे, म्हणजे एस्टिमेटेड साईज आहे, एस्टिमेटेड साईजवरती तेवढी लोक तुमच्यापर्यंत म्हणजे एक ॲड एक एक जो ऑडियन्स सेट आपण क्रिएट करतो तो ऑडियन्स सेट आपण सेव्ह करतो आणि ते सेव्ह केल्यानंतर फेसबुकच्या डेटामध्ये ते राहतं आणि पुढे ॲड क्रिएट करत असताना आपल्याला पुढे जास्त काम करावं लागू नये म्हणून इथे आपल्याला हे सगळं दिसत असतं. तर आता त्याच्यानंतर लोकेशन आहे. लोकेशनमध्ये आपण आपल्याला पाहिजे ती लोकेशन ठेवू शकतो. इंडिया ठेवू शकतो किंवा महाराष्ट्र ठेवू शकतो. महाराष्ट्र आपल्याला ठेवता येईल या ठिकाणी, महाराष्ट्र ठेवता येईल आपल्याला, महाराष्ट्र इंडिया ठेवता येईल. त्याच्यानंतर मुंबई ठेवता येईल, ठाणे ठेवता येईल. आता ते ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला रेडियस दिसते, ते 80पर्यंत जातं. म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता इथे जसं मी स्क्रोल करतोय, स्क्रोल करून मी हे मॅक्झिमम लेवलला घेऊन जातोय, तर तुम्हाला दिसतंय की आपला मुंबईचा जो पार्ट आहे तो मुंबईच्या पार्टचा हा जो रेडियस आहे तो रेडियस वाढला आहे. आपण पाहू शकता मुंबईचा पार्टचा रेडियस वाढलेला आहे आणि हा ठाण्याचा रेडियस आहे. तर तुम्हाला रेडियस कमी जास्त करता येतो. आपण शेवटी आपण काय करणार, जर तुम्हाला ब्रॉड टार्गेटिंग करायचे आहे तर तुम्हाला मुंबईमधनं होल मुंबई पाहिजे तर होल मुंबईसाठी तुम्ही जास्त रेडियस ठेवू शकता. पण तुम्हाला कमी ठेवायचं आहे जसं इथे 40 किलोमीटरचं आहे, तर इथे 40 किलोमीटर्स आपल्याला करता येईल. आणि इथे तुम्ही पाहू शकता जसं आपण ऑडियन्स लोकेशन सेट करत जाणार तिथे फेसबुक आपल्याला एस्टिमेट देईल की आपला किती रीच जाईल आणि आपल्याला याच्यावरती किती लीड येतात. त्याच्यानंतर हा एक ऑप्शन आहे फेसबुककडनं, ऑप्टिमायझेशनचा ऑप्शन आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर फेसबुककडनं तुमची ॲड जी आहे ती अशा लोकांपर्यंत पोचवली जाईल की फेसबुकला तिथे वाटते की इथे गेल्यानंतर तुम्हाला चांगले कन्व्हर्जन आणि ऑप्शन लीड्स जास्त येतील. त्यामुळे तुम्ही इथे क्लिक करू शकता, नाहीतर नाही क्लिक करता येतं. नंतर ॲड लोकेशन्स इन बल्क. ॲड लोकेशन इन बल्कमध्ये तुम्हाला पोस्टल कोड्स आहेत. पोस्टल कोड तुम्हाला तुमची एक्सेल फाईल असते, त्या एक्सेल फाईलच्या याच्यामधनं तुम्ही पिनकोड काढता आणि पिनकोड काढून तुम्ही इथे त्या लोकेशन्सला ॲड करू शकता. पण हा ॲडव्हान्स लेवलचा पार्ट असल्यामुळे मी हा तुम्हाला दाखवत नाही आहे. आणि आपण तर पुढच्या स्टेपवर मूव्ह करू. इथे तुम्हाला एज सेट करता येते. एज तुम्हाला किती ठेवायची आहे, मिनिमम एज किती ठेवायची आहे. मिनिमम एज इथे आपण 18 ठेवलेली आहे. लँग्वेज तुम्हाला सेट करता येते. लँग्वेज तुम्हाला जी लँग्वेज सेट करायची ती लँग्वेज तुम्ही सेट करू शकता. समजा इथं आपल्याला मराठी सेट करायची, आपण इथे मराठी केली. इंग्लिश करायची आहे ते इंग्लिश करता येते, किंवा तुम्हाला हिंदी करायची आहे तर हिंदी करता येते. आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी लँग्वेज सेट करू शकतो. सध्या आपण ते करणार नाही आहोत, आपण फक्त नॉर्मल इथे ॲड क्रिएट करत आहोत. आता इथे फेसबुकने ॲडव्हान्टेज प्लस ऑडियन्समध्ये काय सांगितलं, आर AI फाइंड्स ऑडियन्सेस फॉर युअर ॲड्स. इफ युअर ॲड अँड ऑडियन्स सजेशन यू विल गाईड आवर AI टुवर्ड्स पीपल दॅट यू थिंक आर लायकली टू रिस्पॉन्ड. आता हा जो ऑप्शन आहे याच्यामध्ये हा ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला एक नॉर्मल आयडिया फेसबुकला, म्हणजे फेसबुक काय करतं, फेसबुक इथे आपल्याला नॉर्मल एज वगैरे सेट करायचा, जेंडर सेट करायचा आणि बाकी फेसबुकच्या हिशोबाने करू शकतं. हे झालं AIच्या माध्यमातून करण्यासाठी. आणि इथून तुम्ही ओरिजिनलमध्ये गेला, स्विच टू ओरिजिनल केलं तर इथे पूर्ण कंट्रोल तुम्हाला तुमचा कंट्रोल घेता येतो. म्हणजे तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड तुम्हाला इथे क्रिएट करता येते. जसं आपण इथे लोकेशन सेट केलं, लोकेशन सेट केल्यानंतर
इथे जेंडर सेट करता येईल आपल्याला, मेन आहे वुमेन आहे, त्या हिशोबाने जेंडर सेट करता येतो. इथे डिटेल टार्गेटिंग आहे. आता हा डिटेल टार्गेटिंगचा ऑप्शन कसा आहे बघा मित्रांनो, इथे डेमोग्राफिक्स आहे, इंटरेस्ट आहे आणि बिहेवियर्स आहे. तर आता ॲड डेमोग्राफिक्समध्ये आता आपल्याला कोणाला ॲड करायचे आहे, कोणापर्यंत आपल्याला पोचायचं आहे ते इथे आपल्याला सांगण्यात येईल. त्याच्यानंतर इंटरेस्ट आणि बिहेवियर, तो ॲक्टिव्ह शॉपर आहे, जो व्यक्ती तुम्ही ज्याला ॲड पाठवता तो ॲक्टिव्ह शॉपर आहे, तो ॲक्टिव्ह शॉपर असला पाहिजे, तो हा ॲप यूज करणारा असला पाहिजे, तो हा मोबाईल यूज करणारा असेल, ते आपल्याला इथे टाकता येतं. आता डेमोग्राफिक्समध्ये आपण पाहू शकतो, ब्राउजवर क्लिक केल्यानंतर आता समजा तुमचं एज्युकेशनमध्ये आहे, एज्युकेशन सेक्टरमध्ये तुम्हाला ॲड करायची, किंवा फायनान्शियल सेक्टरमध्ये करायची, किंवा लाईफ इव्हेंटमध्ये करायचे, किंवा तुम्हाला पॅरेंट्सपर्यंत पोचायचे. समजा तुमची शाळा आहे, किंवा तुम्ही एज्युकेशन सेक्टरमध्ये करताय, किंवा तुमचा असा प्रोडक्ट आहे जो पॅरेंट्ससाठी उपयुक्त आहे, तर तुम्ही तिथे पॅरेंट्स क्लिक करू शकता, रिलेशनशिप क्लिक करू शकता, वर्क क्लिक करू शकता. मग वर्कवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जॉब टायटल्स आहेत. जॉब टायटल्समधनं पण तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे जॉब टायटल, जसं मॅनेजर झालं, मॅनेजर क्लिक केल्यानंतर इथे कॅम्पेन मॅनेजर झालं, जसं मी कॅम्पेन मॅनेजमेंट करतो तर कॅम्पेन मॅनेजमेंट इथे दिसेल आपल्याला. ह्या सगळ्या इथे गोष्टी आहेत. पण आता आपण त्या बेसिक गोष्टींवरती जाणार, आपलं ॲडव्हान्स गोष्टींवरती जाणार नाही आहे. आपण आता बेसिक लेवललाच करतो आहे. आता आपण एज्युकेशन, तुम्ही पाहू शकता, एज्युकेशनवर क्लिक केल्यानंतर फील्ड ऑफ स्टडी केल्यानंतर तुम्हाला इथे MBA दिसेल, जसं माझं आहे MBA दिसेल, लॉ दिसेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी इथे तुम्हाला दिसतील. फायनान्शियल आहे, इन्कम आहे, पॅरेंट्स आहे, रिलेशनशिप आहे, वर्क आहे, इंटरेस्ट आहे. आता समजा इथे आपल्याला डीपमध्ये नाही जायचं, आपल्याला एक नॉर्मल ॲड क्रिएट करायची, आणि आपल्याला ती ॲड क्रिएट करायची आहे डिजिटल मार्केटिंगसाठी. तर डिजिटल मार्केटिंग इथे आपण समजा टाकलं, डिजिटल मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग क्रिएट केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता डिजिटल मार्केटिंग इंटरेस्ट, जसं आपण तिथे मगाशी बघितलं होतं, डेमोग्राफिक आहे, इंटरेस्ट आहे आणि जॉब टायटल्स आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता डिजिटल मार्केटिंग क्लिक केल्यानंतर इथे डिजिटल मार्केटिंग दिसतं आहे, इथे जॉब टायटल्स दिसत आहेत, डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजिस्ट आहे, इथे एम्प्लॉयर्स दिसत आहेत, डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये एम्प्लॉयर्स आहेत, ज्यांनी एम्प्लॉय करून ठेवलं आहे, इंटरेस्ट आहे, आता बिहेवियर आहे. आता बिहेवियरमध्ये तुम्ही पाहू शकता, बिहेवियरचा भाग असा आहे, डिजिटल ॲक्टिव्हिटीज त्याच्या जास्त आहेत, तो फेसबुक पेज ॲडमिन आहे. त्याच्यानंतर डिव्हाइस आहे, कुठले जुने डिव्हाइस यूज करतो, नवीन डिव्हाइस यूज करतो, तो ॲप यूज करतो आहे, कसा ब्राउज करतो, याच्यामध्ये तो गेमर आहे, स्मॉल बिझनेस ओनर आहे, म्हणजे तुम्हाला तुमचा बिझनेस छोट्या लोकांपर्यंत पोहोचू, जिथे तुमची तिकीट साईज छोटी आहे तर तुम्ही स्मॉल बिझनेस ओनरपर्यंत पोहोचू शकता. हे पूर्ण याच्यामध्ये, हे याच्यामध्ये आपण ॲडव्हान्स लेवलला बघणार आहोत. आपल्याला सध्या ते बघायचं नाही आहे, आपल्याला फक्त आता आपण डिजिटल मार्केटिंग, आणि इथे पुढे गेल्यानंतर आपल्याला त्यांची साईज दिसते. तर आपण आता सध्या आपण इथे दिसणारे फक्त ॲड करणार आहोत डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग ॲड केल्यानंतर इथे जसं आपलं ॲडव्हान्टेज प्लस ऑडियन्स होतं, तसं इथे ॲडव्हान्टेज प्लस प्लेसमेंट पण आहे. आता हे केल्यानंतर, हे इथे आपण डिजिटल मार्केटिंग केल्यानंतर हा ॲड कोणाला दिसला पाहिजे, फेसबुक कोणाकोणाला ती ॲड दाखवेल, फेसबुक पोस्टवर दाखवेल, फेसबुक टाईमलाईनवर दाखवेल, फेसबुक पेजवर दाखवेल, फेसबुक व्हिडिओमध्ये दाखवेल, कुठे कुठे फेसबुक ती ॲड दाखवणार, ते प्लेसमेंटमध्ये ठरतं. तर प्लेसमेंटवर आपण क्लिक केल्यानंतर इथे समजा आपण मॅन्युअल प्लेसमेंटवर क्लिक करतो आहे. मॅन्युअल प्लेसमेंटवर क्लिक, खरं तर तुम्हाला सांगायचं झालं तर ॲक्च्युली फेसबुकचं ॲडव्हान्टेज प्लेसमेंट्स आणि ॲडव्हान्टेज प्लस ऑडियन्स पण चांगला आहे. त्यांना एक नॉर्मल आयडिया दिल्यानंतर, त्यांना आपला टॉपिक कळाल्यानंतर ते चांगले आणि योग्य लोकांपर्यंत आपल्या ॲड पोचवतं. पण समजा त्याच्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे तर ते चेंजेस करता येत नाही, पण म्हणून मग चेंजेस करण्यासाठी आपल्याला इथे मॅन्युअल प्लेसमेंट क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे प्लॅटफॉर्म दिसते, प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ऑडियन्स नेटवर्क आहे. हे फेसबुक समजा मी इथून काढून दिलं तर मी फेसबुकवरती ॲड दिसणार नाही, ती ॲड फक्त दिसणार इंस्टाग्रामसाठी आणि ऑडियन्स नेटवर्कसाठी. त्याच्यामुळे आपल्याला इथे फेसबुक क्लिक करायचं आहे. इंस्टाग्राम, आता आपल्याला समजा फेसबुकवर दाखवायचे नाही, आपल्याला फक्त इंस्टाग्रामवर दाखवायचे, मी इथं आपण हे काढू शकतो, ऑप्शन काढू शकतो. मग ॲड आपली फक्त इंस्टाग्रामसाठी दिसेल. तुमच्या ॲडचा प्रिव्ह्यू तुम्हाला इथे दिसतो.
ॲडचा प्रिव्ह्यू कसा आहे, काय आहे, कसं दिसणार ॲड, कसं नाही दिसणार. तर ते नंतर आपल्याला सगळं पुढे आपल्याला पुढे जसं जसं आपण ॲडव्हान्स होणार कॅम्पेनमध्ये ते आपण पुढे पाहू शकतो. तर आता हे आपण जे सिलेक्ट केलं आहे तर फेसबुकचं कसं असतं, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या फीड्स असतात, स्टोरीज अँड रील्स असतात, इन्स्ट्रीम व्हिडिओज असतात, सर्च रिझल्ट्स असतात. तर सर्च रिझल्टमध्ये समजा तुमचा कोणीतरी टॉपिक टाकला, कीवर्ड टाकला डिजिटल मार्केटिंग, तर डिजिटल मार्केटिंग टाकल्यानंतर फेसबुक काय करणार, फेसबुक त्यांनी इथे क्लिक केल्यानंतर तिथे फेसबुक आपली ॲड दाखवायला सुरू करणार. नंतर मेसेंजर्स आहे, हे मेसेंजरच्या माध्यमातून आपल्याला ॲड करतात. आणि ॲप्स अँड साईट आहे, हा जो आहे हा फेसबुकचा एक वेगळा नेटवर्क आहे. फेसबुकच्या व्यतिरिक्त फेसबुकची जिथे जिथे फेसबुक इथे लिहिले बघा, एक्सपांड युअर रीच विथ ॲड्स इन एक्सटर्नल ॲप्स अँड वेबसाईट. म्हणजे जे फेसबुकशी कॉपरेटेड आहेत त्या फेसबुक बरोबर ज्यांचं असोसिएशन आहे तिथे तुमच्या या ॲड्स दिसणार आहेत. हे पण आपल्याला चेंज करता येतं. मी तुम्हाला हळूहळू सांगेन की आपल्याला कुठल्या पद्धतीचे ॲड कुठल्या सेक्शनवरती दाखवायचे, फीड्सवर दाखवायचे, स्टोरीज अँड रील्सवर दाखवायचे, इन्स्ट्रीम व्हिडिओ ॲड्सवर दाखवायचे, सर्च रिझल्टवर दाखवायचे, मेसेजेसवर दाखवायचे किंवा इथे दाखवायचे. हे हळूहळू व्हॅरी करतो. समजा आता तुम्ही इथे ठेवलं पूर्ण फेसबुक, इंस्टाग्राम आणि ऑडियन्स नेटवर्क ठेवलं, तर फेसबुक, इंस्टाग्राम, ऑडियन्स नेटवर्क ठेवल्यामुळे तुमचा जो बजेट आहे तो लवकर तो युटिलाइज होणार आणि तुमची ॲड जास्त लोकांपर्यंत जास्त प्लॅटफॉर्मवर दिसणार. पण तुम्हाला वाटते की नाही माझा जो कस्टमर हा फक्त फेसबुकवर आहे, तर मला फक्त फेसबुक क्लिक करायचं, तर तुम्ही इंस्टाग्राम आणि ऑडियन्स नेटवर्क काढू शकता. हा सगळा ॲडव्हान्स ऑप्टिमायझेशनचा भाग झाला. सध्याला आपण फक्त बेसिक कॅम्पेन क्रिएट करतो, त्याच्यामुळे आपण फक्त जे नॉर्मल आहे ते नॉर्मल आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दिसतं आहे की आपल्या ज्या लीड्स आहेत, आपली जी रीच आहे ती 22K टू 64K, जे 800 रुपयामध्ये आपण 22 ते 64,000 लोकांपर्यंत पोहोचून आपल्याला 25 ते 72 लीड्स येतात. मग इथे तुम्हाला डिव्हायसेस पण चेंज करतात. समजा तुम्हाला iOS दाखवायचं आहे, आयफोन दाखवायचं आहे, ओन्ली फॉर अँड्रॉइड डिव्हायसेस, iOS डिव्हायसेस, ते पण तुम्हाला चेंज करता येतं. आणि समजा तुमची ॲड फक्त वायफायला कनेक्टेड असल्यावरच दिसली पाहिजे तर तेही तुम्हाला करता येतं. मग पुढे हा सगळा ॲडव्हान्स गोष्टींचा भाग आहे, आपण याच्यावरती जाणार नाही आहोत. आपण पुढे जाऊन ते सगळं पाहणार आहोत. आता आपण ॲडसेट लेवल पूर्ण केलेलं आहे, ॲडसेट लेवलवरती ऑप्टिमायझेशन पूर्ण केलेलं आहे. आता आपण पुढे जाणार आहोत. आता ही ॲड लेवल, आपण आता इथे ॲड लेवलला आलो. इथे तुम्ही नाव चेंज करू शकता, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं टेस्ट 1 किंवा काही तुम्हाला इथे ॲडचं नाव ठेवता येतं. त्याच्यानंतर इथे आता आपली जी आयडेंटिटी आहे, जी आपली ॲड दिसणार आहे, तर ती शॉप इझीच्या माध्यमातून दिसणार आहे. शॉप इझी या पेजवरनं दिसणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता, इथे फेसबुकचे प्रिव्ह्यू दिसत आहेत. फेसबुकवर तुमची ॲड कशी दिसेल, इंस्टाग्रामवर तुमची ॲड कशी दिसेल. मग सिंगल इमेज आहे किंवा कॅरोझल आहे, तुम्हाला ते दोन्ही सेट करता येतं. कॅरोझल सेट केलं तर तुम्हाला 4-5 पिक्चर तुमच्या एका ॲडमध्ये दिसतात. सिंगल इमेज केलं तर सिंगल इमेजवर तुमची ॲड दिसते. त्याच्यानंतर डेस्टिनेशन, तुमच्या ॲडवर क्लिक केल्यानंतर एखादा क्लायंट येतो आणि इथे साईनअप करतो. तर इथे साईनअप केल्यानंतर तो जी इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे तो ह्या फॉर्मवर देणार आहे. त्या फॉर्मचे 3 भाग आहेत, मोर व्हॉल्यूम आहे, हायर इंटेंट आहे, रिच क्रिएटिव्ह आहे. तर आपल्याला मोर व्हॉल्यूममध्ये जास्त तुम्हाला व्हॉल्यूम येणार, हायर इंटेंटमध्ये तुम्हाला फेसबुक जे तुमचे ज्यांचा इंटेंट जास्त आहे इन्फॉर्मेशन देण्याचं त्यांना दिसेल. आणि रिच क्रिएटिव्हमध्ये तुम्हाला जास्त एडिट करता येतो, इमेजेस ठेवता येतो. त्या पद्धतीने हे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंड इमेज ठेवायची असेल तर आपण बॅकग्राऊंड इमेज ठेवू शकतो, नाहीतर ठेवता येत नाही आपल्याला. इथे एंटर शॉर्ट हेडलाईन, तिथं आपण काय ठेवणार आहोत, डिजिटल मार्केटिंग. हा झाला आपला फॉर्मचं नाव. आता डिस्क्रिप्शन इथे लिस्टमध्ये आपल्याला डिस्क्रिप्शन येतं आणि इथे पॅरेग्राफमध्ये करता येतं. तर लिस्टमध्ये तुम्ही पाहिलं तर लिस्टमध्ये नेम, कॉन्टॅक्ट, ॲड्रेस, ईमेल, आणि हेच आपण इथे ठेवता येईल, आपल्याला पॅरेग्राफमध्ये ठेवता येईल. नेम, कॉन्टॅक्ट, ॲड्रेस, फोन. म्हणजे पॅरेग्राफ तुम्हाला तुमचा जो काही असेल, जो तुमच्या फॉर्मवर दिसला पाहिजे. हॅलो, आय एम प्रसाद,
टू क्रिएट digital campaigns, you can contact me at 9082735522. तर हा एक तुम्ही कसं आहे, तुम्ही प्रॉपर एडिट करून प्रॉपर व्यवस्थित क्लायंटला चांगलं वाटेल अशा पद्धतीने तुम्हाला इथे एडिट करता येईल, जो तुमचा कॉन्टॅक्ट फॉर्मचा पहिला भाग असेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते चांगल्या रीतीने एडिट करता येतं. त्याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे क्वेश्चन ॲड करायचे ऑप्शन येतात. मल्टिपल चॉईस, शॉर्ट आन्सर, कंडिशनल, अपॉइंटमेंट रिक्वेस्ट. हा ॲडव्हान्स गोष्टींचा भाग आहे. हे लीड फिल्टरिंगचा एक भाग आहे, तो मी तुम्हाला नंतर सांगेन. जर तुमची क्वेरीज आले, कमेंटमध्ये क्वेरीज आल्यात तुम्हाला, बघा मित्रांनो, तुम्ही आता हे व्हिडिओ पाहतात, व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला आता काही गोष्टी सुटल्या असतील, काही गोष्टींबद्दल तुम्हाला डाऊट असेल, तर तुम्ही त्याच्यासाठी मला कमेंट टाकू शकता, ज्याच्यामुळे मी कमेंट टाकल्यानंतर आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ क्रिएट करून तुमची ती क्वेरी सॉल्व्ह करू शकतो. मग पुढे आल्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, आस्क फॉर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन अँड ॲडिशनल पर्सन डिटेल्स, दिस विल प्रिफिल्ड फ्रॉम देअर फेसबुक अकाउंट. आता फेसबुक अकाउंटमधनं ती तुमची हे जे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे ते रिफिल होते. आता इथे डिस्क्रिप्शन असतं. हे डिस्क्रिप्शन महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण एखादा डेटा घेतो, तो डेटा आपण कुठल्याही चुकीच्या मार्गाला वापरणार नाही, हे इथे आपल्याला मेन्शन करायचं असतं. त्याच्यामुळे आपण इथे टाकू शकतो, ऑल द डेटा कलेक्टेड फ्रॉम यू विल बी सेफ विथ अस. इथे आपण इथे आपण एक त्यांना डिस्क्लेमर देऊन टाकतो. त्याच्यानंतर ईमेल आहे. ईमेल आता तुम्ही बघू शकता, जसा क्लायंट त्या फॉर्मवर क्लिक करेल, साइनअपवर क्लिक करेल, तसं नेक्स्ट केल्यानंतर त्याला इथे ईमेल आणि फुल नेमचा ऑप्शन दिसेल. इथे आपण कॉन्टॅक्ट फील्डमध्ये जाऊन फोन नंबर ॲड करू शकतो. कॉन्टॅक्ट फील्डमध्ये जाऊन तुम्ही इथे सिटी ॲड करू शकता. कॉन्टॅक्ट फील्डमध्ये जाऊन आपण इथे स्टेट ॲड करू शकतो. कॉन्टॅक्ट फील्डमध्ये जाऊन आपण इथे कंट्री ॲड करू शकतो. कॉन्टॅक्ट फील्डमध्ये जाऊन आपण इथे पोस्ट कोड, झिप कोड, स्ट्रीट ॲड्रेस ॲड करू शकतो. पोस्ट कोड ॲड करू शकतो. असे विविध पद्धतीचे सेक्शन आपल्याला तिथे टाकता येतात. हे बघा, आता इथे फेसबुकने का आपल्याला टिप दिलेली आहे की टू मेनी क्वेश्चन्स मे रिड्यूस फॉर्म सबमिशन रेट. बघा मित्रांनो, लोकांना काय आजकाल टाईम नाही आहे. लोक बघतात, फटाफट क्लिक करतात, सबमिट करतात आणि निघून जातात. त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही जे इन्फॉर्मेशन घेताय ती कमीत कमी घ्या. जसं स्ट्रीट ॲड्रेस काढून टाका. तुम्हाला माहिती आहे तुम्ही इंडियासाठी करता, तुमची ॲड इंडियामध्ये दिसणार आहे, महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे. सिटी तुम्ही ठेवू शकता, तर तुम्हाला ते पुढे फिल्टरिंग करायला. तुमचा एक क्लायंट आहे जो मुंबईमधला आहे, तुमचा एक क्लायंट आहे जो ठाण्यामधला आहे, त्यांचा ईमेल आहे. ईमेलला आपण ऑप्शनल आहे, ईमेल पण ऑप्शनल आहे. ईमेल पण तुम्हाला दाखवायचं, तुम्ही ईमेलला ऑप्शनल ठेवू शकता. फोन नंबर आपल्याला ठेवायचा आहे. फोन नंबरवरनं आपल्याला त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करता येईल. मी तुम्हाला सजेस्ट करेल की फोन नंबर ठेवत जावा. त्याच्यानंतर सिटी ठेवत जावा. सिटीमुळे तुम्हाला काय होतं, ते फिल्टरिंग करता येतं. आणि ईमेल घेतल्यानंतर समजा तुम्हाला पुढे प्रमोशनल कॅम्पेन चालवायचे, ईमेल कॅम्पेन चालवायचे, तेव्हा तुम्हाला ईमेल काम येतं. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्लिक करणार आहोत. नेक्स्ट क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला कुठलीही लिंक देता येते, ज्याच्यावरती तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमचा तो व्यक्ती तिथे जाऊ शकतो. समजा आपण इथे टाकलं facebook.com. किंवा तुमच्या वेबसाईटची लिंक देता येते. समजा माझा पेजची वेबसाईट असेल, त्या वेबसाईटची लिंक मला इथे टाकता येते, जिथे प्रायव्हसी पॉलिसी आपली असणार आहे. इथे लिहिलं आहे, बिकॉज यू विल बी कलेक्टिंग कस्टमर इन्फॉर्मेशन यू नीड टू इन्क्लूड अ लिंक टू युअर कंपनीज प्रायव्हसी पॉलिसी. युअर लिंक विल अपिअर विथ फेसबुक डिफॉल्ट प्रायव्हसी डिस्क्लेमर. इथे आपल्याला इथे प्रायव्हसी पॉलिसी, तुमच्या वेबसाईट काही असेल, तुमची वेबसाईट, तर अशा पद्धतीने इथे तुमची लिंक दिसणार आहे. आणि ती लिंक टाकल्यानंतर इथे तुम्हाला समजा टेक्स्ट एडिट करायचं आहे, प्रायव्हसी पॉलिसी टाकायचं आहे. प्रायव्हसी पॉलिसी
तुम्ही पाहू शकता आपण तिथे जे लिहिलं आहे ते इथे चेंज होत आहे. मग ह्या लिंक याच्यावरती जेव्हा क्लिक करेल समोरचा व्यक्ती, तेव्हा हे कसं आहे, लिगल बाबतीत आपल्यासाठी महत्त्वाच्या गोष्ट आहेत, तर ते इथं आपल्याला टाकावं लागतं. पण तुमची वेबसाईट नसेल तरी काय हरकत नाही. तिथे आपण मेन्शन केलं आहे की आपण तुमचा डेटा आमच्यासोबत सेफ आहे, फक्त प्रयत्न करा की तुम्ही कुठेतरी डेटा शेअर करू नका. डेटा आपला क्लायंट येतो, त्याचा डेटा व्यवस्थित ठेवा, आपल्या कमिटमेंटला आपण पूर्णत्वास जावा. मग इथे तुम्हाला डिस्क्लेमर ॲड करता येतो पुढे जाऊन. तुम्हाला हे सगळं ॲडव्हान्स गोष्टीचा भाग आहे, सध्या आपल्याला या गोष्टीमध्ये जायचं नाही. इथे आपल्याला दिलं आहे, इथे फेसबुकने सांगितलेलं आहे, यू कॅन ॲड ॲडिशनल नोटिसेस सच एज मार्केटिंग ऑफ टीम्स लीगल डिस्क्लेमर्स टू द डिफॉल्ट फेसबुक प्रायव्हसी डिस्क्लेमर. म्हणजे फेसबुकच्या डिस्क्लेमर नंतर आपला वेगळा काही डिस्क्लेमर असेल, तो डिस्क्लेमर आपल्याला इथे टाकता येतो. म्हणजे आपल्या टर्म्स अँड कंडिशन्स असतील तर टर्म्स अँड कंडिशन्स इथे आपल्याला टाकता येतात. समजा टर्म्स अँड कंडिशन्स असेल दॅट वी विल कॉन्टॅक्ट यू आफ्टर सबमिटिंग डिटेल्स ॲट युअर इज. वेगवेगळे टर्म्स अँड कंडिशन्स असतात, त्या टर्म्स अँड कंडिशन इथे टाकता येतात. हा झाला फॉर्मचा जो एंडिंगचा भाग आहे, तो एंडिंगचा भाग झाला हा फॉर्मचा. त्याच्यानंतर ते टेक्स्ट ॲड करायचा ऑप्शन दिला आहे, तो ॲड लिंक हायलाईट द वर्ड दॅट यू वॉन्ट टू लिंक. आपल्याला जे वर्ड्स इथे आपल्याला लिंक करायचे आहेत, ते वर्ड्सला आपल्याला इथे हायलाईट करायला लागणार. हे बघा, ह्या गोष्टी ज्या आहेत या ॲडव्हान्स गोष्टी आहेत, आपल्याला त्या ॲडव्हान्स गोष्टीमध्ये जायचं नाही आहे. आपण हे सगळं बेसिक लेवलला ठेवणार आहे. तुम्ही नॉर्मल नाही जरी ठेवलं तरी काही फरक पडत नाही. आपण नॉर्मल पद्धतीने आपल्याला आपली ॲड क्रिएट करता येते. त्याच्यानंतर आपण नेक्स्टवर क्लिक करू शकतो. थँक्स युअर ऑल सेट यू कॅन विजिट आवर वेबसाईट ऑर एक्झिट द फॉर्म नाव. आता तिथे त्यांना एक कस्टम मेसेज आपला जातो. त्यांनी लिव्ह सबमिट केल्यानंतर थँक्स युअर ऑल सेट यू कॅन विजिट आवर वेबसाईट ऑर एक्झिट द फॉर्म नाव. ॲडिशनल ॲक्शन. मग इथे आपण गो टू वेबसाईट केल्यानंतर इथे आपल्याला वेबसाईटची लिंक देता येईल. व्ह्यू फाईल म्हणजे आपल्याला समजा आपली प्रोफाईल देते, प्रोफाईलची लिंक देता येईल. कॉल बिझनेसचा नंबर टाकता येईल आपल्याला, जसा माझा नंबर आहे 9082735522. त्याच्यावरती ती व्यक्ती आपल्याला कॉल करू शकते फॉर्म सबमिट झाल्यानंतर. वेबसाईटची लिंक टाकता येईल. व्हॉट्सअपवरती तुम्हाला पाठवायचं डायरेक्ट आहे, बघा माझं व्हॉट्सअप लिंक आहे फेसबुकची. डायरेक्ट त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर फॉर्म सबमिट केल्यानंतर ते आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतात, समजा त्यांना काही अर्जन्सी असेल तर. आता ह्याच्यानंतर हा एक ॲडव्हान्स ऑप्शन आहे फेसबुकचा. ह्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही हा क्लिक केल्यानंतर तुमच्या मेसेंजरवरती मेसेज जाईल आणि त्या मेसेजच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या लीडशी बोलू शकता. पण माझं मत आहे तुम्ही कॉल करूनच पर्सनल टच त्यांना देऊन त्यांच्यावर एंगेज होऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला क्रिएट फॉर्म क्लिक करायचं आहे. इथे आपण डिस्क्रिप्शन ॲड केलेलं आहे. प्रायव्हसी पॉलिसीची लिंक ते आपल्याकडे मागत आहेत. प्रायव्हसी पॉलिसीची लिंक आपल्याला इथे टाकायला लागणार. जी काही तुमची प्रायव्हसी पॉलिसीची लिंक आहे ती तुम्हाला इथे टाकता येते. आधी हे मॅन्डेटरी नसायचं, पण आता हे मॅन्डेटरी झालं आहे, त्याच्यामुळे तिथे तुम्हाला ते ॲड करावं लागणार. बघा, तुम्ही जेवढं आतमध्ये जाणार तेवढं तुमचं डीपमध्ये जेवढं तुम्ही जाणार तेवढं तुम्हाला डीपमध्ये जाता येईल. पण आपल्याला आता बेसिक लेवललाच क्रिएट करायचं आहे. तुम्हाला इथे फॉर्म नेम देता येईल. टेस्ट 1 हा आपला फॉर्म क्रिएट झाला, ज्याचा फॉर्म टाईम मोर वॉल्यूम आहे, म्हणजे क्वांटिटीवरती तुम्हाला देतील. तिथे इंट्रो झाला आपला, हा आपला इंट्रो झाला. तिथे आपण इंट्रो टाकला, हॅलो आय एम प्रसाद,
to create digital campaign, you can digital marketing campaign. You can contact me. त्यानंतर आपले क्वेश्चन झाले, जे ईमेल आहे, नेम आहे, फोन नंबर आहे, सिटी आहे, प्रायव्हसी पॉलिसी आहे, त्याच्यानंतर एंडिंग आहे फॉर्मची. इथे आपण सेव्ह करता येतो आपल्याला, हा सेव्ह होऊन जाईल. म्हणजे पुढे इन फ्युचर आपल्याला पुढे फॉर्म क्रिएट करायची परत गरज लागणार नाही. फॉर्म सेव्ह करून द्यायचा, नेक्स्ट करायचं आणि क्रिएट फॉर्मवर क्लिक करायचं. तर अशा पद्धतीने आपला फॉर्म क्रिएट झालेला आहे. तुम्ही पाहू शकता खाली सायनअपचा ऑप्शन येतो. सायनअपचा ऑप्शन क्लिक केल्यानंतर त्यांना आपला फॉर्म ऑन फेसबुक ओपन होईल. ऑन फेसबुक का? कारण का आपण फेसबुकच्या फॉर्मचं ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे. समजा आपण वेबसाईट क्रिएट केलं असतं तर इथे वेगळीच वेबसाईट आलं असतं, किंवा कॉन्टॅक्ट सर्च केलं असतं तर कॉल न केलं असतं तर इथे ते बटन दिलं असतं. आपण सायनअप केलं आहे, आपल्याला लीड करेक्ट करायच्या आहेत फॉर्मच्या माध्यमातून, मग ते तुम्हाला एक्सेल शीटमधनं डाउनलोड होऊन जाणार. मग ह्या त्या लीड्स इथे येणार, तुम्ही पाहू शकता. हा त्याचा प्रिव्ह्यू आहे. जवळजवळ आपलं पूर्ण झालेलं आहे. हे बघा, हे सगळे क्वालिटी फिल्टर्स, फॉलोअप विथ लीड डिलिव्हरी, तुमचा CRM एखादा असेल जो तुम्हाला बिझनेस मॅनेज करण्यासाठी जो तुम्ही सॉफ्टवेअर यूज करता, त्याला तुम्हाला इथे सेटअप करता येतं. तो ॲडव्हान्सचा भाग आहे, तुम्हाला नक्कीच शिकवेन, पुढे जाऊन नक्कीच दाखवेन. ट्रॅकिंग झालं, ट्रॅकिंगमध्ये आपल्याला पिक्सल टाकायला लागतं, तर पिक्सल पण तुम्हाला मी सांगेन कसं पिक्सल क्रिएट करायचं. हे सगळं केल्यानंतर बेसिक लेवलची एक ॲड आपली क्रिएट झालेली आहे. तुम्ही पाहू शकता त्याचे सगळ्यांचे इथे प्रिव्ह्यू आहेत. आता इथे एरर आलेली, युअर ॲड वोंट डिलिव्हर टू 6 प्लेसमेंट. आता आपण कारण की प्लेसमेंटमध्ये फेसबुक, मेसेंजर आणि ऑडियन्स नेटवर्क ठेवले, तर ज्या पद्धतीचा आपला क्रिएटिव्ह असेल त्या पद्धतीने फेसबुक ॲड दाखवण्याचं काम करेल. जसं आता याच्यामध्ये इश्यू नाही, तुमच्या ॲड पब्लिश होणार, पब्लिशचा ऑप्शन इथं आला आहे, पण एक तुम्हाला दाखवण्यासाठी, तुमच्या माहितीसाठी मी तिथे तुम्हाला सांगत आहे. जर फेसबुक फीड आहे, इंस्टाग्राम फीड आहे, त्याच्यानंतर ही स्टोरी आहे, हा इंस्टाग्रामचा एक्सप्लोर ऑप्शन आहे, टाईमलाईन आहे, सर्च रिझल्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं सर्च रिझल्टमधली ही ॲड आहे. इथे सी मोर व्हेरिएशन्सवर क्लिक केलं तुम्हाला अजून व्हेरिएशन्स दिसतील. हा फॉर्मचा तुमचा एक प्रिव्ह्यू आहे. हा फेसबुकवर तुमचा फॉर्म असा दिसणार. तर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने एडिट करता येईल. तिथे ते तुम्हाला मी सांगेन. इथे मागे इमेज येते, तुमची इमेज येते, ते इमेजला तुम्हाला टाकता येईल, तुमच्या प्रोडक्टची इमेज येईल. ते तुम्हाला हळूहळू मी सांगेन कसं करायचं. त्याच्यानंतर इथे तुमचे पूर्ण बेसिक डिस्क्रिप्शन आला, हे तुम्ही चांगल्या पद्धतीने ChatGPTवर जाऊन किंवा तुमच्या स्वतःच्या पद्धतीने चांगला क्राफ्ट करून इथे चांगला एक डिस्क्रिप्शन टाकू शकता. हा इंस्टाग्रामवर आपला फॉर्म असा दिसणार आहे, फेसबुकवर असा दिसणार आहे. हे सगळं केल्यानंतर आपण पब्लिशवर क्लिक करायचं. पब्लिशवर क्लिक केल्यानंतर तुमची ॲड जे आहे, आता डिलिव्हरी स्टेटस प्रोसेसिंग आहे. प्रोसेसिंग झाल्यानंतर बघा, माझ्या ह्या ॲड अकाउंटमध्ये मी फंड ॲड केलेलं नाही. फंड ॲड केल्यानंतर इथे ॲक्टिव्ह दाखवेल. आता ही सगळी ॲड प्रोसेस होते. फेसबुककडनं ती रिव्ह्यू केली जाईल आणि रिव्ह्यू केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल, नोटिफिकेशन येऊन जाईल की तुमची ॲड लाईव्ह झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचे डिलिव्हरी दिसते, ॲट्रिब्युशन्स आहेत, 7 डे क्लिक, 30 डे क्लिक, हे सगळं इथे आपल्याला चेंज करायचं. फेसबुक तुम्हाला लीड्स किती आल्या तर लीड्स इथे दिसणार, तुमचा रीच दिसणार, व्ह्यूज दिसणार, फ्रिक्वेन्सी, कॉस्ट पर रील, तुम्हाला एक लीड कितीला पडली, तुमचा बजेट आहे, किती अमाऊंट स्पेंड झाला, 400 रुपये स्पेंड झाले, तर तुम्हाला कशा पद्धतीने किती लीड झाल्या, हे सगळं तुम्हाला इथे दिसत राहणार. हे पण आपल्याला चेंज करता येतं, ते हळूहळू आपल्याला शिकायला लागणार. फेसबुक ॲड मॅनेजर आहे, जे खूप वॉस्ट लेवलला आहे, ते लगेच आपल्याला शिकता येणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला वेळ लागेल. ते हळूहळू करून आपल्याला शिकावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला जी लीड्स येतात, त्या लीड्स तुम्ही इथून डाउनलोड करू शकता ॲडसेट लेवलला. ॲडसेट लेवलला जाऊन तुम्हाला लीड्स डाउनलोड करता येतात आणि ते लीड्स तुमच्या फेसबुकच्या लीड जे फनल आहे फेसबुक बिझनेस सूटचं, तिथे ते तुम्हाला तुमच्या लीड्स दिसतात. तर अशा पद्धतीने तुमचा ॲड कॅम्पेन हा आता प्रोसेसिंगमध्ये आहे, रिव्ह्यू आहे. जेव्हा बजेट जेव्हा आपण ॲड करणार तेव्हा आपली ॲड लाईव्ह होणार.
तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये पोस्ट करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली. याच्यानंतर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर क्वेरीज पोस्ट करा. आपण हळूहळू करून एकत्रितरित्या सार्वजनिकरित्या सगळ्यांना सामूहिकपणे आपण आपल्या क्वेरीज सॉल्व करू आणि फेसबुकमध्ये एक चांगले कॅम्पेन मॅनेजर किंवा ॲड्स मॅनेजर बनण्याचा आपण प्रयत्न करू. धन्यवाद. व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.